किती सुंदर साडी असू द्या, परंतु एकदा माझ्यासारखी जाडी वाढली, की मग हा असा जुगाड करावा लागतो. काय ते पुढे शेअर करते. त्या अगोदर माझ्या लेकीने बघा काय करून ठेवलं. एवढं छान तिला तयार केलं होतं आणि पण हा असा काहीसा उद्योग तिने करून ठेवलेला आहे. तिचं आवरलं आणि किचनमध्ये आले. स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं होतं. म्हटलं आज मिक्स ड्रायफ्रूटची पावडर करून ठेवू, कारण का दुधामधून श्रीपण घेतो, हे पण घेतात वेळ असल्यास आणि शांभवीला तर हे डेलीच मी वापरते. इथे गॅसची फ्लेम लो ठेवली, त्याच्यावरती कढई ठेवून त्याच्यात तूप टाकलं आणि काजू बदाम मी थोडे हलकेसे अगोदर रोस्ट करून घेतले. त्याच्यामध्ये त्यातच खारीक आणि बेदाणे रोस्ट करून थंड झाल्यास त्याची मिक्सरला पावडर बनवून घेतली आणि एका एअरटाईट कंटेनरमध्ये ते ठेवून दिली. आता इथे दिसत असेल तुम्हाला तर बघा, ही किती सुंदर साडी आहे, पण माझी जाडी वाढल्यामुळे हे ब्लाऊज काही मला होतच नाही आणि साडी नेसायची इच्छा तर बऱ्याचदा होते, पण काय करणार. म्हणूनच मी याच्यावरती जुगाड म्हणून एक ब्लाऊज मागवलेला आहे. या साडीची जी बॉर्डर आहे ना, त्या रंगाचं मी ऑर्डर केलंय आणि आज ते मला रिसीव्ह होणार आहे, त्यामुळेच मी एवढी एक्सायटेड आहे. आल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करतेच. नंतर श्रीचे फ्रेंड्स आले होते, तर त्यांच्यासाठी मस्त असं मी दूध बनवायला ठेवलं होतं. खरं दूध कोणीच प्यायची इच्छा दाखवेना, त्यामुळे म्हटलं की आता हे खेळतात तोपर्यंत श्री पण त्यांच्या नादानी पेईल म्हणून चॉकलेट मिल्क बनवायला घेतलं. आता मुलांना कुठल्याही चॉकलेट मिल्क आवडतंच, कारण की चॉकलेट खायला आवडतं, मला चॉकलेट मिल्क ते खूप आवडीने पितात. सो सगळ्यांसाठीच इथं बनवायला घेतलं आणि तेवढ्यातच माझं हे पार्सल पण रिसीव्ह झालंय. सो खोलून बघायची एक्साइटमेंट तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसून येतच असेल. तर कुणाकुणाचं असं होतं की पार्सल आल्याने कधी खोलून कधी नाही, मला तर खूपदा असं होतं. तर हे अशा रंगाचं ब्लाऊज रिसीव्ह झालंय. मी मागवलं होतं लाल, परंतु मला मिळालेलं आहे थोडंसं मरून कलरमध्ये, म्हणजे चॉकलेटी असल्यासारखं आहे. पण मी वापस नाही करणार. मी दुसऱ्या साडीवरती हे मिक्स अँड मॅच करेन, कारण त्या साडीवरती तर हे कसंच होत नाही, कारण त्याचे बॉर्डर जे आहे ते एकदम टोमॅटोसारखी लाल आहे. तर मी याच्यावरती ते ट्राय